हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. माझं नाव निखिल मेडेकर आणि आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत DJ Osmo 4ची. अनबॉक्सिंगला आपण स्टार्ट करूया आणि यामध्ये इन्व्हॉइसेस आहेत, ज्याची बिलिंग आपण केली आहे ते आपण साईडला काढून ठेवून देऊया. आणि हा आहे मेन आपला TJIचा बॉक्स, जो आपण या ॲमेझॉनच्या बॉक्समधून काढला. हा आहे मेन आपला DJIचा बॉक्स, ज्यामध्ये आहे आपला ॲक्शन कॅमेरा DJI Osmo Action 4 1 year वॉरंटी. आणि बॅक साईडला चेक करूया तर यामध्ये काही सम बिलिंगचं अमाऊंट दिलेली आहे. ही अमाऊंट जी आहे ती ॲक्च्युअल नाही आहे. आणि यासोबतच DJIचा ॲप आहे जो आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे. आणि DJIची ब्रँडिंग, पॅकेजिंग बॉक्सची चांगली वाटते. आणि खाली बारकोड जे स्कॅनिंगसाठी आहे. तर चला आपण याला आता ओपन करून बघूया. पहिला प्लॅस्टिक लेअर काढावा लागेल याचा, जेणेकरून आपल्याला हा बॉक्स ओपन करता येईल. तर हा प्लॅस्टिकचा कवरिंग काढल्यानंतरच आपण बॉक्स ओपन करू शकतो. तर हे प्लॅस्टिकचं कवर काढून आपण साईडला ठेवून देऊ आणि 1 year वॉरंटीचा आपण स्टिकर आहे तो नंतर चेक करू. तर हा आहे बॉक्स आणि ह्याला आपण आता ओपन करून बघूया. तर हे आहे DJI Action 4 जो कॅमेरा बॉक्स आहे. आणि हा ॲक्सेसरीजचा बॉक्स DJI Action 4चा आपण बॉक्स साईडला काढू. आणि यावरती काही टेक्स्ट आहे, ज्यावरती लिहिलेलं आहे की रिमूव्ह द कॅमेरा बिफोर सेपरेटिंग समथिंग. ते आपण नंतर बघू. आणि हा ॲक्सेसरीजचा बॉक्स आपण काढूया. यावरती काहीच नाही, फक्त प्लेन बॉक्स आहे आणि फक्त ॲक्सेसरीजचं लिहिलेलं आहे. आणि आतमध्ये आहे ही स्टिक, जी आपण सेल्फी स्टिक म्हणून यूज करणार आहोत. तर आपण तिला बॉक्समधनं बाहेर काढून चेक करू. तर ही आहे स्टिक. तर ॲक्शन कॅमेराचा बॉक्स आपण ओपन करूया. बॉक्समध्ये बघूया काय आहे. ही ॲक्शन कॅमेराची केस आहे, हे आपण ओपन करू नंतर. आणि हा आहे मेन आपला कॅमेरा. तर आपण ह्याला आता प्लॅस्टिक कवरिंगमधनं काढूया आणि चेक करूया की कसा आहे. आणि हा आहे आपला मेन कॅमेरा DJI Action 4. क्वालिटी सुपर दिसते. आणि याला आपण नंतर ओपन करून बघूया. बॅटरीज वगैरे टाकावे लागतील. केस आपण प्लॅस्टिकमधून काढूया आणि चेक करूया कशी आहे क्वालिटी. तर ही आहे केस. आणि केस खूप हार्ड आहे, तर चांगली गोष्ट आहे, म्हणजे प्रोटेक्टिव्ह राहू शकते. क्वालिटी चांगली आहे केसची. नंतर ह्याला आपण कॅमेरावरती लावून चेक करूया. तर ही आपण साईडला ठेवूया. आणि हे आहेत जे माउंट्स जे सोबत मिळाले आहेत आपल्या या कॅमेरासोबत, हे आपण अटॅच करून बघूया नंतर. हे आपण साईडला ठेवून देऊया. आणि ॲक्सेसरीजचा बॉक्स ओपन करून बघूया यामध्ये काय काय आहे. तर आता यामधले ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण चेक करू काय काय आहे. तर ही आहे USB C to C केबल, जी आपण चार्जिंगसाठी यूज करणार आहोत. आणि हीच केबल आपल्याला नेहमी यूज करायची आहे DJI ॲक्शन कॅमेरा आहे तर चार्जिंग करतो. आणि ही आहे माउंट, जे आपण कॅमेरासाठी यूज करणार आहोत. आणि हे आहे चार्जिंग केस, ज्यामध्ये आपण बॅटरीज चार्ज करणार आहोत. आणि आपण याला आपण काढून बघूया कसे आहे. चार्जिंग केसची क्वालिटी चांगली वाटते, बेटर आहे. आणि यामध्ये 3 बॅटरीज आहेत आणि सोबतच इंडिकेटर्स आहेत. साईडला AC पोर्ट आहे, जिथे आपण चार्जिंग केबल लावणार आहोत. DJIचं ब्रँडिंग आहे. तर ह्याला आपण साईडला ठेवूया. आणि बॉक्समध्ये आणखी काय आहे ते चेक करूया. तर हे लेन्स आहे, जे आपण एक्स्ट्रा लेन्स वापरू शकतो. आणि हे मॅन्युअल्स आहेत, जे आपण नंतर चेक करूया. आणखी दुसरं जे काही आहे ते एक फोरम आहे, जे स्कॅन करून बघू शकतो. आणि हे DJIचे स्टिकर्स आहेत. ही स्टिक ओपन करून बघूया आपण. प्लॅस्टिक कवरिंगमधून काढूया ह्याला आणि याची क्वालिटी आपण चेक करू कशी आहे. तर ही आहे आपली सेल्फी स्टिक.
याची क्वालिटी खूप मस्त आहे. हँडल ग्रिप रबरचं आहे, सो ग्रिप आपल्याला चांगली मिळेल पकडताना. आणि खाली हे माउंटिंगसाठी दिलेलं आहे आणि हे आहे वरती कॅमेरा माउंटसाठी. तर ह्याची लेंथ जी आहे ती 1.5 मीटर्स एवढी आहे. आपण चेक करू शकता की ह्याची लेंथ ॲक्च्युली किती आहे. हा आहे आपला मेन कॅमेरा अँड हा ऑल अँगल्सनी तुम्हाला दाखवतो कसा दिसतो. तर वरती आहे शटर बटन आणि हा स्पीकर आहे. बाजूला पॉवर बटन आणि चार्जिंग हे आहे इथे माउंटसाठी. इकडे बॅटरीज आहे. याची लेन्स कवर आपण काढूया. लेन्स एकदम क्लिअर दिसते. ही केस आपण फिट करू नंतर त्यामध्ये. आणि हा कॅमेरा आपण आता ऑन करून बघूया. मी बॅटरी टाकलेली आहे, तर आता ऑन करू. स्टार्टिंगसाठी 1 सेकंद दाबावा लागतो. तर आपण लँग्वेज सेट करू याच्यामध्ये. लँग्वेजसाठी आपण इंग्लिशच सिलेक्ट करू, बाकी लँग्वेजेस आपल्याला माहीत नाही आहे. आणि इथे दिसतं आहे की हा डिव्हाइस नेम आहे ऑस्मो ॲक्शन 4. तर हा QR स्कॅन करावा लागेल आणि DJI Mimo म्हणून ॲप आहे तो इन्स्टॉल करायचा. आणि इथे आपण डेट सेट करूया. आजची डेट आहे 2/5/2025. टच एकदम स्मूथ आहे. ओके करू. टायमिंग सेट करून. आत्ता टायमिंग झाला आहे 4 वाजून थोडं एका हाताने मी हँडल करतो, त्यामुळे जरा थोडं डिफिकल्ट जातं आहे. आणि हा सेकंड मिनिट्स आहे 43. कॅमेरा झाला आहे ऑन आणि बघू शकता क्लिअरिटी जबरदस्त आहे. अजून मी याच्यात SD कार्ड टाकलेलं नाही आहे. SD कार्ड टाकल्यानंतरचे जे व्हिडिओज आणि फुटेजेस आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. कॅमेऱ्याचा अँगल हा अल्ट्रा वाईड अँगल आहे आणि व्हिडिओ क्वालिटी ही 2.7K FPS आहे. आणि हा जो आहे हा वाईड अँगल आहे 2.7K 60 FPS. तुम्हाला फुटेजेस कसे वाटले ते मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि काही क्वेरीज असतील तर तेही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.